नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. वर्तननगर येथील साईबाबा मंदिराचे संस्थापक, साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष बळीभाई नैबाक्कर यांचं नुकतंच निधन झालं. बळीभाई नैबाक्कर यांच्या रूपाने शिस्त, त्याग, बलिदान आणि झोकून देण्याची वृत्ती असलेला कार्यकर्ता आपण गमावला असल्याचं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे. बळीभाईंचं मार्गदर्शन हे कायम तरुण पिढीला उपयुक्त ठरायचं अशा शब्दात यावेळेस माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी बळीभाई नैबाक्कर यांना श्रद्धांजली अर्पित केली. बळीभाई नैबाक्कर यांच्या शोकसभेचं नुकतंच वर्तननगर परिसरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शोकसभेला आमदार श्री संजय केळकर, माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे, कामगार नेते हरी माळी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली, श्री प्रदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बळीभाईंनी त्यागी पद्धतीने आयुष्यभर काम केलं. त्यांचा त्याग हा वर्तननगर परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सातत्याने प्रेरणादायी असेल असं यावेळेस श्री संजय केळकर यांनी सांगितलं. आजही बळीभाई नैबाक्कर आपल्यातनं गेले असं वाटत नाही, कारण त्यांनी ज्या पद्धतीने मोठं काम उभं करून ठेवलं आहे हे काम सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील अनेक आठवणींना उजाळा देत वर्तननगर येथील साईबाबा मंदिराच्या स्थापनेमध्ये देखील बळीभाई नैबाक्कर यांचा मोठा वाटा असल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळेस श्री मधुर राव हे देखील उपस्थित होते. बळीभाई नैबाक्कर यांचे चिरंजीव मंगेश नैबाक्कर, मिलिंद नैबाक्कर हे देखील या शोकसभेला उपस्थित होते. मोठ्या संख्येने बळीभाईंवर मनापासून प्रेम करणारे नागरिक या शोकसभेला उपस्थित होते. स्वतःच्याकरता जशी माणसं अनेक गोष्टी करत असतात, पण स्वतःकरता काहीच नाही. समाजाकरता, अडचणीत आलेल्या लोकांकरता, निरनिराळ्या तरुण पिढीकरता, विद्यार्थ्यांच्याकरता, आणि ही जी काही त्यांची ऊर्जा आहे हीच खरी आपल्याला दिशादर्शन देणारी असली पाहिजे. त्यांनी जी काही ऊर्जा दिली, त्यांनी जी काही आपल्याला शिकवणूक दिली, कशा पद्धतीने माणसानं जगावं, कशा पद्धतीने ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, कशा पद्धतीने भक्तिभावाने काम करावं. धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कौटुंबिक असेल, किंवा मित्र, आप्तेष्ट आणि सहवासात आलेल्या लोकांच्या बरोबरचं वर्तणूक असेल, कशी असावी ते उत्तम ज्याला म्हणता येईल की आपल्याला वस्तुपाठ हा बळीभाईंच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतो. त्या 10 वर्षाची आमची एवढी गट्टी झाली होती आणि शेवटी या ठिकाणी येत असताना प्रत्येक माणूस स्वार्थापोटी येतो. तो मी नगरसेवक म्हणून उभा राहिलोय, मी आमदारकी म्हणून उभा राहिलोय, मी खासदारकी म्हणून उभा राहिलोय आणि म्हणून बाबांच्या करता मस्त होत असतो, परंतु अपेक्षा मात्र बळीभाईंकडे करतो. अशा प्रकारची परिस्थिती या संपूर्ण याच्यामध्ये होती. बळीभाईंनी त्यांच्या माझ्या 10 वर्षाच्या सहवासामध्ये त्यांच्या आयुष्यातली सर्व गोष्टी आता आम्हाला एवढ्या प्रकारे सांगितल्या की आम्ही देखील आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न आज केला. केळकर साहेब व माणुसकी सेवेचे ते साक्षीदार आहे आणि हे सर्व करत असताना मनामध्ये महानगरपालिकेमध्ये मी 10 वर्ष करतोय आणि त्याच्या आधी देखील मला वाटतं बरीच वर्ष ग्रामपंचायत वगैरे ते त्या ठिकाणी कार्यरत होते, निवडून यायचे. पण ते हे करत असताना देखील माझ्या मंदिरामध्ये अजून कसं काय डेव्हलपमेंट करता येईल, म्हणजे हॉल कसा बांधेल, हे मंदिर तर बांधले त्यावेळेला सर्वांच्या श्रद्धेने बांधले, सर्वांच्या मदतीने बांधले. गेल्या 15 वर्षात मुंब्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही काही ठराविक लोकांकडनं मुंब्राला सातत्याने बदनाम केलं जात आहे. या बदनामीच्या विरोधात मुंब्रा कौसा परिसरातील युवक एकवटले असून ही बदनामी आम्ही सहन करणार नाही, त्याविरोधात आम्ही अभियान राबवणार आहोत असं मुंब्रा येथील हिंदू, मुस्लिम, दलित युवक युवतींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.
मुंब्रा कौसा भागाला दहशतवादी म्हणत असल्याची टीका सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. ही केवळ द्वेष पसरवण्यासाठी केली जात असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं. मर्जिया पठाण, सबा सोलकर, दिव्या सोनकांबळे, रोहित सिंग, किशोर कांबळे आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मर्जिया पठाण यांनी यावेळेस बोलताना आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विकसित केलेल्या कामांमुळे मुंब्र्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. याआधी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला जात होता. बादली भरून 2-2 मजले पाणी चढवले जात होते. मात्र आव्हाड यांच्यामुळे 24 तास मुंब्रा प्रकाशात राहतो. पाण्याची व्यवस्था देखील पूर्ण झाली आहे. अंतर्गत रस्ते सुसज्ज बनले आहेत. ही प्रगती बघायची असेल तर सगळ्यांनी आपल्यासोबत मुंब्र्यात चला, असं देखील मर्जिया पठाण यांनी यावेळी सांगितलं. आज आपल्याशी संवाद साधताना मला फक्त एवढंच सांगायचंय की आपला देश कुठे चाललाय, किती पुढे चाललाय. पण काही लोक आतापर्यंत मुंब्रा कौसावर टीका करत आहे. मुंब्रा कौसाला पाकिस्तानी, पाकिस्तानी आणि आतंकवादी मानत आहे. तर मला हाच विचारायचा आहे की तुम्ही का असं करत आहे? कारण मुंब्रा कौसामध्ये फक्त मुस्लिम राहतात म्हणून का? मुंब्रा कौसाला तुम्ही कधी आलं का? कधी येऊन तुम्ही बघितला का मुंब्रा कौसामध्ये कसं डेव्हलपमेंट झालंय, काय झालंय? आय एग्री, मुंब्रा हॅड अ पास्ट, पण मागच्या 15-20 वर्षा मुंब्रामध्ये किती डेव्हलपमेंट झालंय तुम्ही येऊन कधी एकदा बसा. मी तुम्हाला चॅलेंज करू शकते. मुंब्रा, यू कम्पेअर मुंब्रा आणि भिवंडी, मुंब्रा मालेगाव, मुंब्रा औरंगाबाद, मुंब्रा इज दी बेस्ट इन डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर. गटारीच्या दिवशी सिग्नल जम्पिंग, विना हेल्मेट, ड्रंक अँड ड्राईव्ह तसंच नियम मोडणाऱ्या 523 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारून 4.5 लाखांची वसुली वाहतूक विभागाने केली आहे. गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांची विविध नाक्यांवर तपासणी करण्यात आली. या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभाग, स्थानिक पोलीस, गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने एकत्रित कारवाई केली. यामध्ये शनिवार रात्री एकूण 1109 वाहनं तपासण्यात आली. त्यापैकी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 523 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळेस गटारी साजरी करण्याच्या नादात दारू पिऊन वाहन चालवणारे 47 मद्यपी चालक पोलिसांच्या तावडीत सापडले. तर विना हेल्मेट 110 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 4,59,000 रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा, महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष चेहरा माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री अभिजित पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय आमदार जितेंद्र आव्हाड आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अभिजित पवार. पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नियाज शेख, तुफेल राही. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष चेहरा, निष्ठावान लोकनायक, माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याला जितू भाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री जितू भाल यांच्या वतीने आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ठाणे शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय युवा उद्योजक पुरस्कार विजेते शरद तांदळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तरुणांना मार्गदर्शन केलं. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त ठाणे शहरात असलेल्या विविध ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं. कोपनेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासून भाविक मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत होते. मंदिरात फुलांची वाडी भरली होती. मंदिर संपूर्ण आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी शिवलिंगावर दुधाने अभिषेक करून शिवामूठ तांदूळ होते तर तांदूळही अर्पण करण्यात येत होते. यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांनी शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.